तर हेच उदाहरण किंवा दुसरं घेऊया. एक उदाहरण 2.3/4 अधिक 1.5/6 या दोन्ही अपूर्णांकांची आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण यांची बेरीज करूया. 2 अधिक 1 दोन्ही पूर्णांक एकत्र केले आणि मग राहिले अधिक 2 अधिक 1 अधिक 3/4 अधिक 5/6. आता 2 आणि 1 3 अधिक आता या ठिकाणी दोघांचे छेद बघायचं 4 आणि 6 आहे. मग 4च्या पाड्यात 6 येतात का? 4 × 4 4 × 8 4 × 3 12 नाही. मग अशा वेळेला काय करायचं? या 6ने किंवा या दोघांचा लसावी आपल्याला या ठिकाणी घेता येईल किंवा दोघांचा या दोघांनी या 6ने 3/4 गुणिले या 6ने इकडे गुणा या छेदाने इकडे गुणा अधिक इकडचा अपूर्णांक 5/6 गुणिले या 4ने इकडे गुणा. आता आलं 3 अधिक सावित्रिक 18 आणि 4 × 24 अधिक 5 × 20 आणि 6 × 24. बरोबर छेद समान झाला. मग बरोबर पुढे काय येणार होता? 3 अधिक 1 छेद घ्या 24 समान झालाय. 18 आणि 20 झाले 18 अधिक 20 बरोबर झाले 18 आणि 20 किती 38. 3 अधिक 38 छेद 24 या ठिकाणी अंश मोठा आहे याचं पूर्णांक युक्त मध्ये आपल्याला रूपांतर करता येईल 38 भागिले 24 बरोबर 24 × 1 24 खाली राहिले 8 4 गेले 4 14 बरोबर किती बरोबर 3 पूर्णांक युक्त मध्ये याचं रूपांतर झालं 1 अधिक 1.14/24 बरोबर 3 आणि 1 4 आणि पुढे 14/24 या पद्धतीने आपल्याला अपूर्णांकांची बेरीज करता येते. यालाही संक्षिप्त रूप देता येतं ते पुढचा भाग आहे पुढे बघूया. ठीक आहे. यानंतर वजाबाकी आपण बघूया. दुसरी पद्धत दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला बेरीज करता येते. बघूया दुसरी पद्धत. हे बघा पहिलं गणित आपण घेतलं होतं 5.1/2 अधिक 2.3/4 यामध्ये ही बेरीज आपल्याला अशी करता येईल. काय करायचं की या पूर्णांकांची बेरीज वेगळी न करता सरळ 5 पूर्णांक गुणिले छेद 2 अधिक 1 भागिले इथं छेद किती आहे काय केलं मी 5चा आणि 2चा गुणाकार अधिक 1 भागिले छेद 2 अधिक याचंही तसंच करायचं. ही पद्धत बघा 2 अंश स्थानी लिहितोय आपण 2 गुणिले 4 2चा आणि 4चा गुणाकार अधिक 3 आणि छेद 4 तासात. आता करूया बेरीज बरोबर 5 दुने 10 आणि 11/2 अधिक 4 दुने 8 आणि 3 11 होता 4 2 8 8 अधिक 3 11/2 बरोबर 11/4 4 दुने 8 8 आणि 3 11 तिथं छेद किती आहे 4 बरोबर 11 आणि 11. आता या ठिकाणी बेरीज करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल छेद समान करावे लागतील. इथं छेद किती आहे 2. कधी बेरीज आणि वजाबाकी करण्यापूर्वी आपल्याला जे भिन्न छेद आहेत त्या भिन्न छेद इथं 2 आणि इथं छेद आहे 4
पहिल्यांदा आपल्याला छेद समान समान करावे लागतील. मग या दोनच्या पाड्यात 4 येतात लक्षात घ्या. 2च्या बे एक बे बेदुने 4. मग या 2ला जर 2ने गुणलं दोघांनाही अंशाला आणि छेदाला. का दोघांनाही 2ने गुणायचं? आपल्याला छेद किती घ्यायचं आहे? 4. समछेद करायचे यांना. मग अंश आणि छेद दोघांनाही 2ने गुणलं. या छेदाला जर 2ने गुणलं 11/2 याला जर 2ने गुणलं तर बेदुने 4 हा छेद आपल्याला मिळतो. मग इथे 2ने गुणलं छेदाला अंशाला देखील 2ने गुणायचं. एकाच संख्येनं अंशाला आणि छेदाला जर आपण गुणलं किंवा भागलं तर अपूर्णांकाच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. तो त्याचा सममूल्य अपूर्णांक असतो. तो भाग आपण 5वीला शिकलेलो आहोत. आणि मग आता 11/4 तसे. मग किती आलं उत्तर आपलं? 11 दुने 22 आणि इथं छेद झाला 4 अधिक 11/4. छेद समान आहे म्हणून एकच छेद घेतला आपण 4 आणि मग 22 आणि 11 33. आता याचं रूपांतर तुम्हाला काय यात अंशाधिक अपूर्णांक आहे. याचं रूपांतर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता यायला पाहिजे. आता कसं? हा 33/4 याचं पूर्णांकयुक्त मध्ये रूपांतर कसं करा तुम्ही? 33 ला 4 ने भागू. 4 4 किंवा पाडायला 4 3 छोटा आहे 4 पेक्षा 2. या दोघांनाही भागावं लागेल 33 ला. मग 4चा पाडा जर म्हटला 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 7 24 4 7 28 4 8 32 4 9 36. 36 मोठे झाले 4 9 36. मग 4 8 32 हा भाग गेला खाली उरला 1 0. मग आता याचं रूपांतर या 33/4 या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त मध्ये कसं झालं? आलेला भागाकार इथे लिहिला बाकी वरती आणि छेद ज्याने भागलं तो छेद. मग आपलं उत्तर आलं किती? उत्तर आलं आपलं 33/4 म्हणजे 8.1/4 आणि ही झाली आपली काय बेरीज. याच पद्धतीने तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांनी बेरीज करायची आहे. आता यानंतर आपण वजाबाकीचं गणित बघूया. परत या पद्धतीने एखादं गणित आपल्याला बघता येईल का? ठीक आहे, कळालं? आणखी एखादं गणित बघायचं बेरीजचं याच पद्धतीने बघूया. ठीक आहे, चला दुसरं एखादं गणित बघतोय आपण. उदाहरण 2 कोणतं? 3.1/4 अधिक 2.3/5. आता आपण बेरीज करूया. बरोबर आपण या अगोदर बघितलं तर ही पद्धत सोपी जाईल बघा तुम्हाला. किती? 3चा आणि 4चा गुणाकार 3 गुणिले 4 अधिक अंश स्थानी असलेला 1 आणि छेद 4. दुसरा अपूर्णांक आहे 2.3/5. 2 आणि 5चा गुणाकार 2 गुणिले 5 आणि अधिक तो अंश पहिला छेद स्थानी 5. बरोबर आपण करतोय 312 अधिक 1 13 13/4 अधिक 2 पंचे 10 आणि 3 13 इकडे 13 चालेल छेद 5. या ठिकाणी छेद 4 इकडे दुसऱ्याचा छेद आहे 5. छेद समान नाही. पहिल्यांदा आपल्याला छेद समान करावे लागतील. आता मगाशी 4च्या पाड्यात 5 नाही 5च्या पाड्यात 4. मग छेद किती यायला पाहिजे? आपला छेद यायला पाहिजे 4चे आपण विभाज्य घेऊया. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20. पहिले 5 विभाज्य 4चे आणि पहिले 5 विभाज्य 5चे. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 20 दोन्ही ठिकाणी आले.
म्हणजे 20 काय झाला, या दोघांचा मसावी काय झाला, 4 आणि 5 यांचा मसावी आहे 20. किती आहे मसावी, दोन्ही ठिकाणी 20 आले, तर मग मसावी झाला 20. सॉरी, आपल्याला हा लसावी झाला 20. मग 20 या छेद जो आहे 4 आणि 5 चा, तर या 4 आणि 5 हे विभाज्य घेतले होते आपण. 4 आणि 5 चा छेद 20 आपल्याला करायचं आहे, कारण 4 आणि 5 चा लसावी झाला 20. मसावी चुकून म्हटलं गेलं, लसावी झाला 20. मग छेद या 20 एवढा आपल्याला आला पाहिजे. बरोबर. 4ला किती रे, 13/4 याला गुणिले 4ला किती रे गुणल्यावर 20 होईल, 4×5 20 याला गुणिले 5, छेदाला 5 ने गुणायचं, अंशालाही 5 ने गुणायचं, अधिक 13/5 याला किती ने गुणता येईल आपल्याला, 5×4 20. मग याला छेदाला 4 ने गुणलं, 5×4 20, अंशाला देखील 5. बरोबर झालं. 13×5 65 छेद 4×5 20 अधिक 13×4 52 छेद 4×5 20. छेद समान आहेत. मग आता इकडे या बाजूला एकच छेद घ्यायचा 20 आणि वरती या दोघांची बेरीज 65 अधिक 52. बरोबर, बेरीज आली 7 आणि 11, 117/20. आता हा झाला अंशाधिक अपूर्णांक, याला पूर्णांक युक्त मध्ये करायचा आहे. 117 भागिले 20, 20 चा 2 अंकी भाजक आहे. या ठिकाणी 2 अंकी कोण आहे, 11 छोटे. चला पुढे जाऊया, 3 अंकाला भागूया. 20 × 20 40, 20 × 60, 20 × 80, 20 × 5 100 आणि 20 × 120 मोठे आहे 100. 20 × 5 100 आणि मग बाकी राहिली 7 1 17. मग आता याचं रूपांतर झालं पूर्णांक युक्त मध्ये 5×17/20. या पद्धतीनं आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे. पुढे वजाबाकी याच पद्धतीने करायची, फक्त वजा चिन्ह वापरायचे. आपण या ठिकाणी वजाबाकी करू शकतो. करा इथं फक्त आता काय करायचं, आपल्याला वजाचं चिन्ह देऊया आणि हेच गणित आपण पुढे घेऊया. वजा काय, 3.1/4 वजा 2.3/5. करूया वजाबाकी आपण त्या पहिल्याच पद्धतीनं. 3×4 अधिक 1/5 आणि छेद किती इथं 4, तो तसा ठेवू. वजा, फक्त वजा. इथे 2 आणि 5 चा गुणाकार अधिक 3, 2×5 अधिक 3 आणि छेद 4. आता पुढची पायरी आहे गुणाकार करून घ्या. या गुणाकाराची बेरीज मिळवा. 3 × 4 चा गुणाकार 12, 12 आणि 1 13, 13/4 वजा 2×5 10 अधिक 1 अधिक 3 13/4 सॉरी 5. इथं आला छेद 5. आपल्या इथे छेद किती होता, 5. बरोबर. बरोबर. आता आपण या ठिकाणी वजाबाकी करण्याच्या पूर्वी छेद किती आहे इथे 4, इथे किती आहे 5. मग आपल्याला हा छेद समान करावा लागेल. तर आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. या ठिकाणी पहिल्या याचा छेदाला 13/4 वजा 13/5. मग आता 13/4 मधून 13/5 वजा करायचे आपल्याला. मग या ठिकाणी काय करावं लागेल, पहिल्यांदा छेद जे भिन्न आहे ते समान करावे लागतील. मग 4 आणि 5 या दोघांचे छेद समान करायचे आहे इथं दोन्ही अपूर्णांकाचे. मग त्यासाठी काय करायचं, आपण 4चे विभाज्य घ्या, त्याची यादी करा. 4×1 4, 4×8 4×3 12
4 चौक 16, 4 पंचे 20. पहिले 5 विभाज्य 4चे घेतले आणि नंतर 5चेही पहिले 5 विभाज्य घ्या. 5 1 5 विभाज्य म्हणजे पाडा आहे. 5 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 5 5 25. कोण आहे सामायिक विभाजक? सॉरी, सामायिक विभाज्य कोण आहे दोघांचे? या ठिकाणी आला 20. म्हणून या दोघांचा लसावी जो आहे 4 आणि 5 चा तो आहे 20. मग या ठिकाणी छेद आपला 20 आला पाहिजे. किती? दोन्ही ठिकाणी इथे 20 आणि या ठिकाणी सुद्धा 20. मग 13/4 या 4चे रूपांतर 20 मध्ये करण्यासाठी 4चा पाडा बोलून का तुम्ही किती पर्यंत म्हणावं लागेल 20 होण्यासाठी? 4 पंचे. 4 पंचे म्हणजे 4ला 5ने गुणल्यावर 20. मग छेदाला जर 5ने गुणलं तर अंशाला सुद्धा 5ने गुणायचं. वजा दुसरीकडे तसं 13/5. मग 5चं रूपांतर 20 मध्ये होण्यासाठी 5ला कितीने गुणायचे? 4ने. अंशाला देखील 4ने गुणले आणि मग आता बरोबर झालं 13 5 65 छेद 4 पंचे 20 आणि वजा 13 चौक 52 आणि छेद 4 पंचे 20. यांची करूया आपण वजाबाकी. कुणाची? या ठिकाणी आली वजाबाकी. बघा आता बरोबर 65 वजा 52 छेद 21 घ्यायचा. 65 मधून 52 गेले. या पद्धतीने छेद आपण समान करून घेतले आणि 65 वजा 52 वजाबाकी येईल 65 वजा 52. 5तून 2 गेले 3, 7तून 1 5 गेले 13. उत्तर आलं 13/20 आणि हे आलं ही आली वजाबाकी. लक्षात आलं? तर याच पद्धतीचा वापर करून तुम्ही सगळ्यांनी बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. त्यासाठी अभ्यास आहे उदाहरण संग्रह. पहिला जो दिला तो उदाहरण संग्रह 9, त्यानंतर उदाहरण संग्रह 10 हे आपल्याला करायचे आहे. 2 उदाहरण संग्रह आहेत विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. ठीक आहे. धन्यवाद.